लॉर्ड, आणि आपण आजच्या वचनाकडे, आजच्या संदेशाकडे जाऊ. आणि आजचा जो संदेश, आजचे जे वचन आहे, संदेशाचा जो विषय आहे तो म्हणजे द ट्रूथ, म्हणजे जे सत्य आहे. हा जो शब्द आणि हा जीवनातला सगळ्यात मोठा शब्द. आणि माझी इच्छा आहे का हा जो अर्धा तास आहे, जो संदेश आपण ऐकणार आहोत, या संदेशाद्वारे तुम्हाला योग्य काय आहे, सत्य काय आहे ते समजण्यासाठी देव तुम्हाला सहाय्य करावं. आणि म्हणून हा जो शब्द आहे सत्य, सत्य हे जे आहे हे देवाने तुम्हाला आणि मला दिलेलं आहे. सत्याची म्हणजे आपल्याला नवीन सत्य शोधणं किंवा नवीन सत्य जे आहे ते बनवण्याची गरज नाही, कारण देव सत्य आहे, देवाचा शब्द सत्य आहे. म्हणून गरज ही आहे का आपण सत्याला शोधणे. म्हणून या सत्याविषयी ज्याही गोष्टी आपण ऐकत आहोत ते समजण्याचा प्रयत्न करा की अनेक सत्य नाही, असं नाही का हेही सत्य आहे तेही सत्य आहे. जसं एक सूर्य आहे, एक चंद्र आहे, एक पृथ्वी आहे. देवाने तुम्हाला एकच व्यक्ती बनवला. या करोडो लोक असताना या जगात तुमच्यासारखा दुसरा कोणीच नाही. देवाने तुम्हाला जसं एक बनवलं आहे तसा एकच देव आहे, एकच देवाचं सत्य आहे. आणि ते सत्य तुम्ही ओळखणं, ते सत्य तुम्ही जाणणं हे फार महत्त्वाचं आहे. दुसरी गोष्ट, सत्यावर कुठलंच विरोध नाही, म्हणजे त्याच्यावर तुम्ही आर्ग्युमेंट म्हणजे हे करू शकत ना की नाही मला पटत नाही. सत्य हे जे आहे ते सरळ आहे, फक्त तुम्हाला पाहिजे का नाही हा निर्णय तुम्हाला घेणं आहे. सत्य हे आर्ग्युमेंटवर नाही. आर्ग्युमेंट म्हणजे काय की माझे मतभेद आहे, मला हे समजत नाही किंवा मला आवडत नाही, तसं बिलकुल नाही. सत्य ही जी गोष्ट असते, जसं सूर्याविषयी रोज सूर्य निघतो, तुम्हाला तो आवडो, त्याचा प्रकाश तुम्हाला आवडो, त्याची उन्हाळा गरमी तुम्हाला आवडो, फरक पडत नाही. तो सूर्य बदलत नाही. जे त्याने देवाने घडून दिलेलं आहे ते तसंच राहतं. तसंच देवाचं सत्य सुद्धा हे की आपल्या आर्ग्युमेंट किंवा मतभेदासाठी नाही. हे एक तर तुम्हाला पाहिजे की तुम्हाला नाही पाहिजे, या दोघातला निर्णय तुम्हाला घेणं आहे. आणि म्हणून आणि त्यापेक्षा मोठं महत्त्वाचं म्हणजे की देव सत्य आहे. सत्याला ओळखणे म्हणजे देवाला ओळखणे, सत्याला नाकारणे म्हणजे देवाला नाकारणे. कारण देव हा सत्य आहे, देवाचा शब्द सत्य आहे. काही वचन आपण बघू. योहान 14:6 मध्ये देव म्हणतो, येशू त्यास म्हणाला, मार्ग, दुसरा जो महत्त्वाचा, सत्य आणि जीवन मीच आहे. माझ्याद्वारे आल्याशिवाय पित्याकडे कोणी येत नाही. म्हणून मी तुम्हाला म्हटलं की सत्य हा देव आहे. आणि देवाच्या वचनातला जेव्हा मी तुम्हाला सत्य सांगतो, तुम्ही सत्य नाकारत ना फक्त, तर तुम्ही देवाला सुद्धा नाकारता. म्हणून येशू ख्रिस्त म्हणते की मी सत्य आहे. योहान 17:17 मध्ये म्हटलं जातं की तू त्यांना सत्यात पवित्र कर, तुझे वचन हे सत्य आहे. म्हणजे देवाने जो आपल्याला देवाचा शब्द दिला आहे तो देवाचा शब्द काय आहे, सत्य आहे. आणि म्हणून आपल्या प्रत्येकाला सगळ्यात महत्त्वाची गरज काय आहे का मला सत्य सापडलं पाहिजे. आणि मी तुम्हाला सत्य आणि खोट्यातला अर्थ काही तुम्हाला त्याच्या गोष्टी सांगतो, या दोघांमधला फरक कसा समजेल. तर सत्य जे असते ते तुम्हाला पापापासून, तुम्हाला नरकापासून हे वाचवेल. जे खोटं जे आहे ते तुम्हाला सदैव बंदिश ठेवेल, तुम्हाला सदैव तो पापाच्या बंदवीस ठेवेल. जे पवित्र आहे जे तुम्हाला सदैव शांती देईल. जे अपवित्र किंवा खोटं आहे ते सदैव अपवित्र राहील. जे सत्य जे आहे ते सदैव पवित्र आहे आणि तुमचं जीवन ते पवित्र करेल. जे खोटं आहे ते अपवित्र आहे आणि तुम्हाला नाशाकडे घेऊन जाईल. जे सत्य आहे ते तुम्हाला खात्री देईल, ते तुम्हाला आत्मविश्वास देईल. पण जे खोटं आहे ते सदैव तुम्हाला शंकेत किंवा सदैव तुम्हाला अनिश्चितीत ठेवेल. तर या दोघांमधला जो डिफरन्स आहे हे तुम्ही लक्षात ठेवा की माझ्यापाशी सत्य आहे का माझ्यापाशी खोटं आहे. कारण जे तुम्हाला मी सांगितलं की सत्य पवित्र आहे, सत्य शांती देणारा आहे, सत्य तुम्हाला बंधनमुक्त करेल, सत्य तुम्हाला खात्री देईल, सत्य तुम्हाला आत्मविश्वास तुमचा वाढवेल. पण जे खोटं आहे ते सदैव काय माहीत नाही काय होईल, सगळेच तर करतात, मीही करत आहे पण याच्याविषयी मला खात्री नाही का, कारण जे खोटं आहे ते तुम्हाला बंदिस्त ठेवेल. पुन्हा अजून आपण काही गोष्टी बघू की सैतान हा जो आहे हा खोट्याचा राजा आहे
आणि तो सत्याचा सदैव विरोध करतो. आणि याच्यामुळे सैतानाने या जगात फार खोटं फैलून ठेवलेलं आहे. आणि म्हणून आजच्या संदेशाद्वारे जे देवाचं सत्य काय आहे ते ओळखण्यासाठी काही मुद्दे मी तुम्हाला देणार आहो. म्हणून सैतान सदैव तुम्हाला खोट्याद्वारे फसवण्याचा आयुष्यभर प्रयत्न करेल. पण तुमची गरज ही आहे का तुम्ही सत्याला ओळखावे. म्हणून सैतान सुद्धा सत्याचा शत्रू आहे. दुसरं तुम्हाला ऐकून वाईट वाटेल का आपण स्वतः सुद्धा सत्याचे शत्रू आहात. आपण स्वतः सुद्धा, आपल्याला सत्य आवडत नाही, आपल्याला जो सत्य शिकवतो तो आवडत नाही, आपण सदैव सत्यापासून दूर पडतो. कारण देवाचं वचन सांगतं की मनुष्य अंधार निवडतो. म्हणजे आपली पहिली जे आपली धाव आहे ते अंधाराकडे आहे. जसं मी तुम्हाला उदाहरण देतो, जसं जर तुम्हाला कोणी तुमची चोरी पकडली, तुमचं वाईट पकडलं, तुम्ही असे म्हणता का, अरे माफ करा, खरंच तुम्ही पकडलं, मी चुकलो. नाही, आपण अंधार निवडतो. याचा अर्थ काय, मी थोडी केलं. कोण म्हणते, तुम्ही अंधार निवडता. मनुष्य सगळ्यात आधी काय करतो, अंधार, डार्कनेस. याचा अर्थ काय होतो, जेव्हा तुम्हाला सत्य शिकवल्या जातं, जर तुमची चोरी, जर तुमचं वाईट, जर तुम्हाला कोणी तोंडावर सांगतं, कोणीच व्यक्ती कबूल करत नाही. म्हणून देवाचा शब्द किती सरळ आहे की मनुष्य अंधार निवडतो. आपण हे म्हणतो का, नाही माझं चुकलं, माझी क्षमा करा, मला माहीत नव्हतं की मी हे खोटं बोलत आहो, किंवा मी लबाडी करत आहो, किंवा मी फसवत आहो, माझी क्षमा करा. नाही, आपण काय, मी नव्हे, तो मी नाही, कोणी सांगितलं, हे सगळं खोटं आहे. बरोबर. मनुष्य सगळ्यात आधी अंधार निवडतो. आणि म्हणून तुम्हाला मी सांगितलं की सैतानच फक्त सत्याचा शत्रू नाही, आपल्याला सुद्धा सत्य आवडत नाही. म्हणून योहान 8:44 मध्ये म्हटलं की तुम्ही आपला पिता सैतान यापासून झाला आहात आणि तुमच्या पित्याच्या वासनाप्रमाणे करू पाहता. तो प्रारंभापासून मनुष्यघात करणारा होता आणि तो सत्यात टिकला नाही, कारण त्याच्यामध्ये सत्य नाही. तो जेव्हाही खोटे बोलतो तो स्वतःचे बोलतो, कारण तो लबाड व लबाडीचा पिता आहे. आणि म्हणून जेव्हाही आपण खोटं बोलतो, जेव्हाही आपण लबाडी करतो, आपण काय करतो, जो आपला पिता, म्हणजे जर आपण खोटं निवडलं आहे आणि सैतान जे करतो आपण त्याला काय करतो, फॉलो करतो. आणि म्हणून हे खूप महत्त्वाचं आहे की आपल्याला समजणे की आपला हा पहिला नेचर, म्हणजे आपला प्राथमिक स्वभावच हे आहे की आपल्याला खोटं आवडतं, आपण खोटं बोलतो, आपण खोटं पसरवतो, आपल्याला खोट्याविषयी आपल्याला विरोध वाटतं. याचं सगळ्यात मोठं कारण काय असतं की सत्य आपल्याला काय करते, अस्वस्थ करतं. कारण जसं आपल्याला सत्य सांगितल्या जाईल आपल्याला तर काय करतो, अस्वस्थ करतो, प्लस आपले पाप तो उघड करतो. पण माहिती आहे सुंदर गोष्ट काय आहे, जसं एखादं मलम तुम्ही एका जखमेवर लावता, सुरुवातीला त्रास होते जर तुम्ही लावू दिला, पण हळूहळू ते काय करतं, ते जखम बरी करतं. म्हणून सत्य तुम्हाला अस्वस्थ करेल, तुमचे पाप तो उघड करेल. पण त्या मलमासारखं जर तुम्ही त्याला कार्य करू दिलं, तुम्ही जर त्याला हटकारलं की हट, मी तो नव्हे, मला ते नको, मी तो पापी नव्हेस, ते सत्य तुमच्यावर कधीच मलमासारखं काम करणार नाही. आणि म्हणून हे खूप महत्त्वाचं आहे की या समयी काय हे सत्य आपण ओळखावं. एक देवाचं वचन आहे, या सत्याविषयी आपण बोलत आहोत. तर देवाचं वचन म्हणतं स्तोत्रसंहिता 19:10 मध्ये, सत्य जे आहे ते सोन्यापेक्षाही मौल्यवान आहे, अति उत्तम सोन्यापेक्षाही ते शुद्ध आहे, ते मधाच्या पोळ्यातून गळणाऱ्या मधापेक्षाही गोड आहे. म्हणजे जे खरंच जीवनाचं किंवा देवाच्या शब्दाचं जे सत्य आहे. आणि म्हणून मी तुम्हाला सांगत असतो, देव सत्य आहे, देवाचा शब्द सत्य आहे. त्याला वाचा, त्याला मनन करा, त्याला शिका, त्याला समजून घ्या. जे समाधान त्याच्यापासून येतं त्या जगातल्या कुठल्याच गोष्टीमध्ये तुम्हाला मिळणार नाही. आणि म्हणून हे वचन म्हणतं की ते सोन्यापेक्षाही मौल्यवान आहे, ती मधापेक्षाही ते गोड आहे. कधी, जेव्हा तुम्ही ते स्वीकारता, त्याला समजण्याचा प्रयत्न करता. आणि म्हणून या समयी जरी आपण सत्याविषयी बोललो, मी तुम्हाला आता तुमच्या जीवनात तुम्हाला सत्य कसं कळावं, तुम्हाला सत्य कसं समजावं, तुम्ही सत्य कसं स्वीकारावं, याच्याविषयी मी तुम्हाला 5 मुद्दे देणार आहे. आणि मी आशा करतो की जिथेही तुम्ही चुकत आहात,
जिथेही, जसं मी तुम्हाला सदैव काय सांगत असतो की देवाचा संदेश कशासाठी असतो, हा तुमच्यासाठी आरसा आहे की अरे तुझ्यामध्ये ही खोट आहे, तुझ्यामध्ये ह्या समस्या आहे, आणि तुम्ही त्या गोष्टी सरळ करणे. आणि म्हणून 5 मुद्दे, जर तुमची इच्छा असेल, का हे महत्वाचं आहे, कारण त्या सत्यावर तुमचं अनंताचं जीवन टिकलं आहे. जर तुमच्या अनंताच्या जीवनाविषयी तुम्हाला 1% ही काळजी असेल तर हे सत्य समजण्यासाठी तुम्हाला गरज आहे. कारण अनंताचं जीवन, कारण वचन काय सांगतं की सत्य तुला कळेल तेच तुला मुक्त करेल, आणि याच्यामुळे हे समजणं गरज आहे. एक वचन मी तुमच्यासाठी वाचतो. नीतिसूत्रे 23:23 म्हणतं, सत्य विकत घे पण ते विकू नको. याच्याविषयी आपण समजू. पहिले वचन समजा. तो काय म्हणते, सत्य विकत घे पण ते विकू नको. याचा अर्थ काय आहे तर सत्य जे आहे, देव हे नाही म्हणत आहे की तू पैशाने त्याला विकत घे, पण देव आपल्याला त्याच्या वचनातून काही मुद्दे सांगत आहे जे आपल्याला समजण्याची गरज आहे का माझी गुंतवणूक ते सत्य घेण्यासाठी. म्हणून मी काय सांगत आहे की जर तुम्हाला 1% की मी मेल्यानंतर माझा आत्मा स्वर्गात गेला पाहिजे आणि हे सत्य माझ्याजवळ असलं पाहिजे, तर तुमच्यासाठी हे पुढील मुद्दे, का ते विकत घेणे म्हणजे काय. तर विकत घेणे म्हणजे पैशाने नव्हे, तर पहिली गोष्ट ज्याच्यामुळे तुम्ही सत्य विकत घेऊ शकता तो म्हणजे तुमचा वेळ. तो म्हणजे काय आहे, तुमचा वेळ. सगळ्यात महत्वाचा. लक्षात ठेवा, जीवनात जी सगळ्यात महत्वाची गोष्ट तुमच्याजवळ आहे तो जो तुमचा वेळ, जो आपण फार व्यर्थ गोष्टीसाठी घालवतो, तर सगळ्यात मोठी तुमची गुंतवणूक असली पाहिजे तुमच्या वेळेची. का मी बायबल स्टडीला, मी संडे स्कूलला, मी चर्चमध्ये, मी देवाच्या वचनात राहते. का? कारण तुम्हाला तो वेळ द्यावा लागेल. आपल्या आयुष्यात तुम्हाला मी सांगतो, जगातल्या सगळ्या गोष्टीसाठी वेळ आहे, फक्त सत्य आणि देवाचे वचन सोडून. बरोबर? म्हणून सगळ्यात मोठं, जर तुम्हाला सत्य विकत घ्यायची इच्छा असेल, कारण तुमच्या आत्म्यासाठी ते महत्त्वाचं आहे, तर पहिली गोष्ट म्हणजे तुमच्या वेळेची गुंतवणूक. की मला वेळ, माझी इच्छा आहे, मी वेळ देते. माझ्या लाईफमध्ये किती काही कामं असो, हे सगळे कामं काहीच फरक पडणार नाही, ते होतील. तुमचे 1.5-2 चर्चमध्ये दिल्याने, तास दिल्याने असं काहीच वाईट होत नाही. पण जेव्हा तुम्ही गुंतवणूक करता की मला गरज आहे, मला सत्याची गरज आहे, मला वेळेत मला समजते की मग राहण्याची गरज आहे, कारण देव तुमचं हृदय बघतो. आणि जोपर्यंत तुम्ही वेळ देत ना, मी तुम्हाला सांगतो, तोपर्यंत सत्य तुम्हाला समजणार नाही. तुम्हाला माहित आहे का, जर तुम्ही खरंच लाईफमध्ये जर खरंच विचार कराल, मी तुम्हाला काही साक्ष देतो, काही लोकांनी, त्यांच्यापाशी पास्टर नव्हता, त्यांच्यापाशी चर्च नव्हतं, फक्त देवाचा शब्द वाचल्याने त्यांचं तारण झालं. त्यांना कोणीच सांगणारा नव्हता, तर ह्या मनुष्याने काय केलं, आपला वेळेची गुंतवणूक केली, ज्याच्यामुळे त्याला अनंताचं जीवन मिळालं. आपण जेव्हा म्हणतो माझ्यापाशी या गोष्टीसाठी वेळ नाही, या गोष्टी फालतू आहेत, या सगळ्या गोष्टी शेवटच्या आहे. मी तुम्हाला एक सुंदर उदाहरण देतो. हे उदाहरण तुम्ही सगळे ऐका, याच्यामुळे तुम्हाला काही मदत होईल. आता तुम्हाला जर मी अशी काही गोष्ट करायला लावली ज्याच्यात तुम्हाला काहीच आनंद नाही, समजून घ्या. जसं माझं उदाहरण देतो. आता शेतीच्या गोष्टी, एक उदाहरण, मला काहीच समजत नाही. तुम्ही जर मला शेतात घेऊन गेले आणि तुम्ही मला फार सांगितलं, अरे हे असं आहे, हे असं आहे, हे असं आहे, तसं आहे, मी हो 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 ऐकेल, पण कारण मला काही समजत नाही, मला त्याच्यात काही इंटरेस्ट नाही, आता काय होऊन जाईल, मी फार निराश होऊन जाईल, मला तिथं काहीच आनंद राहणार नाही. आता एक गोष्ट ऐका, जर तुम्हाला आज देवाविषयी प्रेम नाही, देवाच्या शब्दाविषयी प्रेम नाही, स्वर्गात जर तुम्ही गेले, तुम्ही जाणार नाही, पण उदाहरण घ्या, तुमच्यासाठी स्वर्ग नरक राहील. बरोबर? कारण स्वर्गात कोण लोक आहेत, जे देवावर प्रेम करतात, ज्यांना देवाचा शब्द आवडतो, जे देवाजवळ देवाचं वचन सांगतं की ते सगळे उभे राहून देवाला पवित्र पवित्र देवा, हे सगळे जण गीत गात देवाची उपासना करतात. आणि जे आपल्याला इथंच पसंत नाही, आपण इथंच त्या गोष्टीचा विरोध करत आहोत, तुम्ही काय कराल तिथे? समजलं? तुमच्यासाठी ते नरक आहे. ज्या व्यक्तीला देवाचा शब्द पाहिजे नाही, ज्याला सत्य पाहिजे नाही, ज्याला देवाविषयी वेळ द्यायचा नाही, याचा अर्थ काय की मला देव पाहिजे नाही, मला देव आवडत नाही,
पण मी तुम्हाला विचारतो, तुला स्वर्ग पाहिजे? हो हो, स्वर्ग मला जायचं आहे. पण तू करशील काय? काय करणार आहे तू तिथं? तुझ्यासाठी ते नरक होऊन जाईल, समजलं? पण ज्या व्यक्तीला, म्हणून मी तुम्हाला सांगतो की जो व्यक्ती स्वर्गात असा एकही व्यक्ती राहणार नाही जो देवावर आणि देवाच्या शब्दावर प्रेम करत नाही. पण तरी मी तुम्हाला उदाहरण देऊन सांगितलं की विचार करा या गोष्टीविषयी. हे कोण शिकवतं तुम्हाला की जर तुम्हाला आजच सत्याची आवड नाही, आजच तुम्हाला देवाचा शब्द आवडत नाही, आजच तुमच्या गोष्टीसाठी या सगळ्या गोष्टी सगळ्यात शेवटी आहे, हे कोण शिकवतं की नाही पण स्वर्गात मला देव घेईल? नाही. म्हणून जोपर्यंत तुम्ही ख्रिस्ताची प्रीती हे स्वीकारणार ना, तुमच्यासाठी स्वर्ग ही नरक आहे, समजलं? जसं मी तुम्हाला माझं उदाहरण दिलं की ज्या गोष्टीची मला आवड नाही, तुम्ही जर मला तिथे बसवाल, थोड्या वेळसाठी मी राहील, नंतर मी बोर होऊन जाईल. काय आहे, काय मूर्खपणा आहे, मला नाही आवडत हे, बरोबर? म्हणून इथे जर तुम्ही बदलण्याची निर्णय घेत ना, इथे आपलं जीवन बदलण्याचा निर्णय घेत ना, सत्य स्वीकारण्याचा, सत्य समजण्याचा तुमचा निर्णय नसेल, कमीत कमी स्वतःचं मन तरी बनवा की मी स्वर्गात नाही आता. कमीत कमी अंधारात तर नका राहू की स्वतःला हे समजून का नाही मी कसाही वागते पण मी स्वर्गात आहे. कमीत कमी स्वतःला तर तुम्ही अंधारात नका ठेवू, कारण तुमचं जीवन दर्शविते हे तुम्हाला माहित आहे. म्हणून सगळ्यात महत्वाचं आहे की सत्य जर तुमच्या जवळ नाही, आजच तुम्हाला त्याची ओढ नाही, आजच जर तुम्हाला त्याची आवड नाही, आजच तुमचा वेळ तुम्ही गुंतवत ना, तुमच्यासाठी हे शेवटचं आहे. अरे आहे का चर्च आहे का, आता बघू दे, काही कामं नाही का, बरं ठीक आहे करतो ना, नाही तो ओरडेल ना, तो नाही माझ्यासाठी नका करू. मी सदैव सांगत असतो, तुमची इच्छा असेल का मला देव पाहिजे, तुमची इच्छा असेल का माझ्या पापाची क्षमा झाली पाहिजे, तुमची इच्छा असेल का देवाने मला वाचवलं पाहिजे, तर ऐका, आपला वेळ घालवा. नाही तर तुम्ही इथं सुद्धा जो छोटासा वेळ राहिला आहे की नाही, कारण मी तुमचे 1.5-2 तास घेतो, आपली इच्छाच नाही स्वर्गात जायची, बरोबर? कारण आम्हाला आवडत नाही. स्वर्गात असा कुठलाच व्यक्ती राहणार नाही ज्याला देव आवडत नाही, बरोबर? जसं सोपी उदाहरण आहे, जर तुमचं कोणासंग चांगलं नाही, बरोबर, तुम्ही त्याला आपल्या घरात घ्याल का? एक व्यक्ती जो 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 तुमचं ऐकत नाही, तुम्ही त्याला घरात घ्याल का? मग देव तुम्हाला कसा आपल्या घरात घेईल? देव आपल्याला कसा त्याच्या स्वर्गात घेईल, समजलं? म्हणून सगळ्यात महत्वाचं काय आहे का तुम्ही बदलणे, आणि बदलणे म्हणजे की आपल्या गोष्टी सोडणे आणि जे सत्य आहे. कारण जोपर्यंत इथं तुमचा बदल होत नाही, तुम्हाला मी सांगतो, मी ह्या दोघांचे आपण साक्ष ऐकले, बरोबर? योहानचे ऐकले, सुशांतचे ऐकले. मी तुम्हाला काय सांगितलं? बदललेलं जीवन. हा पोरगा जो 1 वर्षाचं कॅलेंडर वाचण्यासाठी दिलं, हा जे चालू आहे त्याच्या 1-2 महिने पुढं आहे. हे लोक आहेत, कारण याला माहित आहे देवाचे वचन काय आहे. याच्यासाठी काय राहील ते आनंदाची गोष्ट. अरे सगळेच वचन ऐकणारे आहे, अरे सगळेच पवित्रतेत जगणारे आहे, अरे सगळेच देवाचे गौरव देणारे आहे. ज्याला काहीच ओढ नाही त्याच्यासाठी काय बोर होतं इथं? याच्यापेक्षा नरक बरं. पण नरक जे आहे त्याच्यासारखं भयानक काही नाही. पण मी काय सांगण्याचा प्रयत्न करत आहे, का महत्वाचं आहे का तुमचे डोळे उघडावे. जे सैतान जे लपून सांगतो की नाही काहीच होत नाही, कसंही जगल्याने चालते, त्याला काय तो ओरडतच राहते, तू तर तसाच स्वर्गात चालला, हे सगळे सैतानाचे जाळे तोडण्यासाठी आजचा संदेश आहे. म्हणजे पहिली गोष्ट म्हणजे का तुम्हाला वेळ द्यावा लागेल, की मला पाहिजे, मी माझा वेळ देते. आपल्या या चर्चमधून बायबल स्टडी असते, वेनसडेची बायबल स्टडी असते, संदेश असते, या सगळ्या गोष्टीमध्ये मी वेळ देते. आणि जोपर्यंत तुम्ही याला प्राधान्य करणार ना, तुमच्यासाठी हे शेवटची गोष्ट असेल. तुम्हाला हे सांगू, तुम्ही मला फसवता, देवाला कसा फसवाल त्याला माहीत आहे की तुम्ही काय करत आहात. पहिली गोष्ट म्हणजे काय की तुम्हाला वेळ देणं. दुसरं म्हणजे काय असणं की तुमचं लक्ष असणं. काय वचन काय सांगतं की विकत घे सत्य आणि त्याला विकू नको. कशी इन्व्हेस्टमेंट कशी? पहिला आहे वेळ, दुसरं लक्ष असणे. सगळ्यात महत्त्वाचं हे असणे की अटेंटिव्ह असणे. मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, तुम्ही रस्त्याने जात असताना तुम्ही सरळ चालले, एखादा पिवळा एखादा समजा धातू आहे तो चमकला, बरोबर, तुम्ही काय करता? अरे सोनं आहे का नाही? कोणाचं सोनं तर नाही पडलं का? कारण तो धातू जो आहे तो तुम्हाला तुमचं लक्ष घेऊन आला, बरोबर, तुमचं अटेन्शन घेऊन आला. आपण आताच ऐकलं, सोन्यापेक्षाही महत्त्वाचं, सोन्यापेक्षाही प्युअर देवाचा शब्द आहे. आणि म्हणून जसं त्या अशा गोष्टी ज्याचं काहीच महत्त्व नाही, त्याच्यापेक्षा मौल्यवान जेव्हा देवाचा शब्द आहे, तुमचं लक्ष असलं पाहिजे.
कारण जर तुम्ही चर्चमध्ये असता, मला सांगताना हे वाईट होतं, पण जर तुम्ही म्हणता की मी चर्चमध्ये येऊन मी झोपतो, मी चर्चमध्ये येऊन मी झोपते, मी तुम्हाला सांगतो पहिली गोष्ट, नरकात झोप नाही. नरकामध्ये झोप नाही. तिथं तुम्हाला किती की इच्छा झाली का मला शांती भेटावी, तुम्हाला शांती राहणार नाही, तुम्हाला झोप राहणार नाही, या सगळ्या गोष्टी. म्हणून जर तुम्ही आज इथं झोपता, आज झोपून घ्या. पण दुसरी गोष्ट मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, हे असं नाही का मला झोप येते, याच्या आधी तुम्ही तुमच्या मनामध्ये निर्णय घेतला आहे की हे गोष्ट महत्वाची नाही, इथं मी जागी असणं गरजेचं नाही, हे फालतू आहे, म्हणून आपल्याला झोप येते. तुम्हाला एखाद्या मित्राचा फोन येऊ द्या, तुम्हाला एखाद्या पिक्चरमध्ये मी बसू द्या, तुम्हाला एखादा चांगला व्हॉट्सअप व्हिडिओ बघू द्या, तुमची सगळी झोप उघडून तुमचे डोळे उघडते. त्याचं कारण काय? तुम्हाला आवडत नाही सत्य. म्हणून सगळ्यात महत्त्वाचं काय की तुमचं लक्ष, ज्या गोष्टीला तुम्ही प्राधान्य देता त्याच गोष्टी तुमच्यावर कार्य करतील, त्याच गोष्टीची तुम्हाला ओढ आहे. देवाचा शब्द तुम्हाला आवडत नाही म्हणून आपल्याला झोप येते, म्हणून आपल्याला आवडत नाही. म्हणून सगळ्यात महत्त्वाचं दुसरी गोष्ट म्हणजे गुंतवणूक तुम्ही कसं कराल, तर सगळ्यात महत्त्व म्हणजे तुमचं लक्ष, की शिकवत काय आहे, सांगत काय आहे. कारण देवाचा शब्द, आपण काय बघितलं, विश्वास कशाने येते? वचन ऐकल्याने, संदेश ऐकल्याने. तुम्ही चर्चमध्ये बसून झोपलेले आहात, तुम्ही सरळ देवाला दाखवताय मला तुझ्या वचनाची किंमत नाही, मी झोपतो. देव म्हणते झोप, पण लक्षात ठेव अनंतासाठी तुला झोप येणार नाही, तिथे शांती नाही, कारण तुझी झोप आज इथं आहे. पण याच्याहून आपण काय दाखवतो? आपण सरळ जो जिवंत देव आहे त्याचे वचन जे सांगत आहे त्याला म्हणतो तुझ्या वचनावर मी डोळे बंद करतो, तुझ्या वचनावर मी जांभोड्या देतो, तुझ्या वचनाला माझे कान बंद करतो. ज्याच्यापाशी स्वर्गाच्या किल्ल्या आहेत त्याला आपण सांगतो की तू मला पाहिजे नाही. म्हणून तुमची झोप तुमच्या शरीरामुळे येत नाही, तुमची झोप तुमच्या मनामुळे येते, कारण तुम्ही प्राधान्य देत नाही. तुमच्यासाठी हे काय आहे? ठीक आहे, रविवार आहे, चालूच राहते, ठीक आहे, काही इच्छा नाही, पण लक्षात ठेवा याच्याशिवाय सत्य सापडणार नाही. म्हणून दुसरी गुंतवणूक सगळ्यात मोठी म्हणजे काय की तुमचं लक्ष असणे, अटेन्शन असणे, देवाचा शब्द ऐकणे, की आपण काय ऐकत आहोत. तुम्हाला माहित आहे काय, या जगातल्या सगळ्यात जास्त मानणारा जो देव आहे तो कोण आहे माहिती आहे का? या जगातला येशू ख्रिस्त. आता तुम्हाला वाटत असेल वा वा किती सुंदर गोष्ट आहे. नाही, सगळ्यात जास्त नरकात सुद्धा येशू ख्रिस्ताला मानणारे लोक राहतील. आता तुम्ही म्हणाल हे काय बोलत आहे? कारण त्यांना फक्त येशू माहीत आहे, त्याचं नाव माहीत आहे, तो काय बोलत आहे, त्याचे वचन काय आहे ते त्यांना काहीच माहीत नाही. आम्हाला काय फक्त येशू झाला. येशू म्हणणारे देवाचे वचन सांगतात का त्या दिवशी अनेक येतील, मला म्हणतील का तुझ्या नावात भूत काढले, तुझ्या नावात रोग बरे केले. देव म्हणेल मी तुला ओळखत सुद्धा नाही. म्हणून काय बोललो लक्षात ठेवा, या जगात सगळ्यात जास्त मानणारा देव कोणता आहे? तर येशू ख्रिस्त. आणि नरकात सगळ्यात जास्त राहणारे लोक कोण राहतील? जे येशू ख्रिस्ताला जे जाणतात. त्याचं कारण काय? कारण त्याला फक्त येशू माहीत आहे, त्यांना तो काय बोलत आहे, देवाचे वचन काय आहे, तारण काय आहे, सॅल्वेशन काय आहे, तो कशासाठी आला, या गोष्टी त्यांना काहीच माहीत नाही. आणि म्हणून सगळ्यात महत्त्वाचं दुसरी गुंतवणूक तुमची, जर तुम्हाला सत्य पाहिजे असेल, जर पाहिजे नसेल तर तुमच्यासाठी ह्या मूर्खपणाच्या गोष्टी आहे. पण जर सत्य पाहिजे असेल, पहिला आहे वेळ, दुसरं आहे लक्ष देणं, तिसरं म्हणजे आपण जे बघू का शिस्त लावणं. शिस्त लावणं. एक वचन आपण बघू, देवाचे वचन सांगतं योहान 8:31 मध्ये, ज्या यहुद्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला त्यांना येशू म्हणाला, तुम्ही माझ्या वचनात राहिला तर खरोखर माझे शिष्य आहात, तुम्हा सत्य समजेल आणि सत्य तुम्हास बंधनमुक्त करेल. म्हणजे कंडिशन बा, तुम्ही त्याच्या वचनात राहा. शिष्य म्हणजे काय? ज्याची इच्छा आहे का माझे कान तिकडे आहे, माझं लक्ष आहे, मला हे पाहिजे, मला आत्मिक भूक आहे, मला आत्मिक तहान आहे, तो व्यक्ती ऐकतो, तो व्यक्ती समजतो आणि त्याच्यानंतर तो सत्य ग्रहण करतो. आणि त्याच्यानंतर काय करतो? देव त्याला बंधनमुक्त करतो, कारण त्याला सत्य समजले. मी जे तुम्हाला सदैव सांगत असतो हे असं बिलकुल नाही का मी अशी चालत होते, त्या चर्चमधून मला आवाज आला आणि सत्य माझ्या कानावर असे हवेसारखे पडलं आणि मी स्वीकारलं, असं बिलकुल होणार नाही. देवाच्या बायबलची हे थीम आहे, जे तहानलेले आहे ते माझ्याकडे या, जे भुकेले आहे ते माझ्याकडे या, जे 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 दुखी आहेत ते माझ्याकडे या, मी तुम्हाला विसावा देईल.
म्हणून हे असं बिलकुल होणार नाही का मी घरी घरी बसल्या बसल्यास मी स्वर्गात जाते. नाही, तुम्हाला वेळ द्यावा लागेल, तुम्हाला लक्ष द्यावं लागेल, तुम्हाला स्वतःला शिस्त लावा लागेल. शिस्त म्हणजे काय? शैतान सगळ्या गोष्टी तुमच्यावर आणेल का तुम्ही चर्चमध्ये नसले पाहिजे. अरे हे महत्वाचं आहे, ते महत्वाचं आहे, सगळ्या गोष्टीतून तुमच्यावर तो आणेल. कशासाठी? का तुम्ही चर्चच्या बाहेर असले पाहिजे. पण तरीही जर तुम्ही त्याच्यावर विजय मिळवला आणि जरी चर्चमध्ये असले, आता तो लक्ष आणेल का तुम्ही झोपले पाहिजे, तुमचे लक्ष तिकडे असले पाहिजे. पण तुम्हाला काय करावं लागेल? स्वतःला शिस्त, का माझे विचार काय चालू आहे, माझ्या जीवनात काय चालू आहे, माझे ध्येय काय चालू आहे, माझं जीवन कुठे चालू आहे. तुम्हाला स्वतःला शिस्त लावा लागेल. जसे आपण अभ्यास करतो, आपले मन विचलित होते, पण आपल्याला समजते हे अभ्यास महत्वाचा आहे, याच्यामुळे मी फेल होऊन जाईल, या प्रश्नाचं उत्तर मला आलं पाहिजे. तसंच देवाच्या वचनासाठी तुम्हाला शिस्त लावा लागेल. कारण देव तुमचं हृदय जाणतो. आणि जेव्हा तुम्ही स्वतःला शिस्त लावाल की मला हे वचन पाहिजे, देवाचं सत्य पाहिजे, कशासाठी माहीत आहे? याच्यावर माझं अनंताचं जीवन अवलंबून आहे. मला माहीत नाही एक दिवस मी मरेल, मी निघून जाईल. त्याच्या आधी योग्य जीवनाचं सत्य समजण्यासाठी हे जर महत्त्वाचं असेल तर तुम्हाला स्वतःला शिस्त लावा लागेल. तुमचं शरीर सांगेल आज तुझं शरीर दुखत आहे, तुमचं शरीर सांगेल आज मला ताप आहे, तुमचं शरीर सांगेल का आज मला भरपूर काम आहे, तुमचं शरीर सांगेल शैतान तुला अरे तुझे मित्र येणार आहे, तुझं कुटुंब आहे, तो सगळ्या गोष्टी तुमच्यापाशी करेल. मी तुम्हाला सांगू, जेव्हा तुम्ही उभे राहता, माझं चर्च आहे, 10:30 वाजता चर्च चालू होतं, पास्टर 10:30 वाजता संडे स्कूल घेतात, 11 पर्यंत शिकवतात, 11 ते 11:30 भक्ती असते, नंतर संदेश असते, 12 सव्वा 12 नंतर मी तुम्हाला भेटू शकते. कोणीच मरत नाही, कोणतंच तुमचं करोडोचं नुकसान होत नाही, कुठंच तुमच्या प्रॉपर्ट्या डुबत नाही, पण तुमचा आत्मा नरकात जाऊ शकतो जेव्हा तुम्ही शिस्त लावत नाही. जर स्वर्गातील देव पाहिजे असेल तर शिस्त, जर आपल्या विचाराचा देव पाहिजे असेल तुम्ही झोपू शकता. पण इथं तुम्ही झोपले, नरकात कधीच माणूस झोपत नाही. म्हणून हे सिरियस आहे. जर तुम्हाला जगातला येशू पाहिजे असेल त्याच्यासाठी काहीच करावं लागत नाही, काही शिस्त नाही, काही वेळ नाही, काही बंधन नाही, काहीच गोष्ट करत नाही. तुम्ही जसे पाहिजे तसे जगू शकता. जेव्हा मरता तुम्हाला हे सगळं गोष्ट समजेल, पण आता वेळ निघून गेलेली असेल, म्हणून वेळ आज आहे. चौथी गोष्ट जे आपण बघू सगळ्यात मोठी म्हणजे का जेव्हा तुम्ही स्वतःला देवाला वेळ देता, लक्ष देता, शिस्त लावता, कारण हे महत्वाचं आहे, कारण तुमचा आत्मा महत्वाचा आहे. आज्ञाधारक असणे. आज्ञाधारक असणे म्हणजे काय? तर आपण एक वचन बघू. देवाचे वचन सांगतं याकोब 1:22 मध्ये, वचनाप्रमाणे आचरण करणारे असा व फक्त ऐकणारेच असू नका, तर त्याप्रमाणे करा. कारण जर तुम्ही फक्त ऐकता तर तुम्ही स्वतःची फसवणूक करता, तुम्ही देवाची नाही. याचा अर्थ काय की समजून घ्या, हा संदेश तुम्ही ऐकला, संदेश झाला, तुम्ही आपले कामं जाऊ दे ना, गेलं. तुम्ही काय केलं? देवाच्या शब्दाला नकारले. कारण काय आहे? देव सत्य आहे आणि सत्य इथले शिकवल्या जात आहे. देवाचं वचन तुम्हाला सांगत आहे की तुम्ही काय केलं पाहिजे. त्या स्वर्गातील देवाचे वचन जेव्हा तुम्ही नाकारता की मी देत नाही, म्हणजे सोपी शब्द, मी वेळ देणार नाही, मी तुला लक्ष देणार नाही, मी शिस्त लावणार नाही, मी आज्ञाधारक राहणार नाही, तुम्ही काय करता माहित आहे का? जो स्वर्गातील देव ज्याने तुम्हाला जीवन दिलं, ज्याची इच्छा आहे का तुमचा आत्म्याचा नाश होऊ नये, ज्या स्वर्गातील देवाने मनुष्य बनून या पृथ्वीवर आला, तुमच्या पापाची शिक्षा त्याने घेतली यासाठी का तुम्हाला सार्वकालिक जीवन मिळावे, ज्याच्यापाशी स्वर्गाच्या नरकाच्या किल्ले आहेत, जो तुमचा आत्मा नरकात टाकू शकतो, जो तुमचा आत्मा वाचू सुद्धा शकतो, त्या देवाला तुम्ही सांगता मला गरज नाही, मी ऐकत नाही. कारण देवाचे वचन काय सांगतं? ऐकणारे नव्हे तर त्याच्यावर चालणारे तुम्ही असा. म्हणून जेव्हा तुम्ही ही गोष्ट करता, म्हणजे हे कसं आहे माहिती आहे का? आपण दुकानात गेलो, ते काय सगळं पाहून घेतलं. तो मनुष्य तुम्हाला सगळंच दाखवत आहे, नाही आम्हाला काही पाहिजे नव्हतं, आम्ही असंच आलो, फक्त पाहून घेतलं आणि चाललो, आमचा टाइमपास झाला. हे तुम्ही देवासोबत करत आहात. कारण देवाचा शब्द इथे तुम्हाला सांगत आहे, देवाची इच्छा आहे का तुमचा प्रतिसाद त्या गोष्टीसाठी असावा, त्यासाठी देवाचा शब्द सांगितला जातो. पण तुम्ही त्याला काहीच प्रतिसाद देत ना,
तो वाट बघत आहे तुमच्यासाठी का जे तू देवाचे वचन तुम्हाला सांगितल्या जात आहे ते तुम्ही स्वीकारावे, ते तुम्ही ऐकावे, ते तुम्ही समजावे. फक्त येशू येशू करू नका, तो काय बोलते हे समजा, त्याची इच्छा काय आहे ते समजा आणि त्याच्यावर निर्णय घ्या. पण आपण त्या दुकानासारखं हां चांगलं आहे, अरे ती गोष्ट केवढ्याची आहे, हां अरे लय महाग आहे ही गोष्ट, हां अच्छा अच्छा नाही चाललो सहज चाललो होतो. आणि तसे तुम्ही देवाच्या शब्दासंग करता. जर आपण देवाच्या वचनाला प्रतिसाद देत नाही, आपण त्याच्यावर आज्ञाधारक नाही. आणि शेवटची गोष्ट म्हणजे हे 5वे मुद्दे म्हणजे सत्याची किंमत करा. सत्याची किंमत करा. मी तुम्हाला एक उदाहरण देतो, या उदाहरणाद्वारे तुम्हाला समजेल. आपल्या प्रत्येकापाशी काही ना काही विश्वास आहे, आपल्या प्रत्येकापाशी काही ना काही धारणा आहे. जसं मी माझ्याविषयी तुम्हाला सांगतो, माझ्यापाशी एक ख्रिस्त धर्म होता, बरोबर. आता जेव्हा मला सत्य कळलं, ख्रिस्ताने मला वाचवलं, मी त्या धर्मातून देवाच्या नात्यात आलो. दुसरं उदाहरण, मी त्या गोष्टी जुन्या सोडल्या, जुन्या कुठल्याच गोष्टी मी करत नाही, या चर्चमध्ये करू देत नाही. दुसरं उदाहरण तुम्हाला सांगतो, समजून घ्या. तुमच्यापाशी एक 100ची नोट आहे, तुम्हाला लाईफभर कोणी सांगितलं का ते खरीच नोट आहे पण ती खोटी नोट होती, बरोबर. लाईफभर तुम्ही त्याला सत्य समजून ती खरी नोट आहे म्हणून जवळ ठेवत होते. आता एक व्यक्ती आला, त्याने तुम्हाला ओरिजिनल नोट दिली आणि तुम्ही ते बघितली आणि तुमच्या लक्षात आलं की हे सत्य आहे. आता जर तुमची जुनी नोट तुम्ही ठेवता आणि जे नवीन दिलेली ठेवता, तुम्हाला या सत्याची काहीच किंमत नाही. कारण तुम्हाला साधी खोटं आणि सत्य हे दोन्ही गोष्टी सारख्याच आहे, तुम्ही सोडतच ना. तुम्हाला किंमत नाही त्या गोष्टीची जे तुमचा आत्मा वाचू शकतो. म्हणून सगळ्यात महत्त्वाचं काय आहे, जे सत्य आहे त्याची जर तुम्ही किंमत करत ना, त्याची जेव्हा तुम्ही व्हॅल्यू करत ना, तुम्ही जुन्याच गोष्टी जेव्हा पकडून ठेवता. आज माहीत आहे लोकांसाठी काय आहे, कशी गोष्ट आहे माहीत आहे, सगळेच आपल्या बास्केटमध्ये ठेवावे, सगळ्याच आपल्या बॅगेत ठेवावे. काय सांगता येते कोणत्या वेळेस कोण चालतं, हाही चालू शकते, तेही चालू शकते, माझे कार्य चालू शकते, माझा धर्म चालू शकते, माझं हे चालू शकते, काही ना काहीतरी चालेल. आणि याच्यामुळे तुम्ही फसता. जिथं जसे तुम्ही साक्ष ऐकले का ज्यांनी जसं ख्रिस्ताला हाक मारली त्याचा आत्मा वाचला, जेव्हा तुम्ही सत्याला स्वीकारून आपल्याला आत्मिक जीवन भेटू शकते हे तुम्ही स्वीकारू शकता, ती गोष्ट तुम्ही करत ना. त्याच्यापेक्षा काय करता, ठीक आहे हेही पाहिजे, अच्छा ते आहे का, हे असू दे, तेही असू दे आहे. कारण ख्रिस्त काय म्हणते, मार्ग सत्य आणि जीवन मीच आहे. म्हणून मी तुम्हाला सांगितलं की सत्य एकच आहे, अनेक सत्य नाही. देव एकच आहे, अनेक देव नाही. आणि एकच सत्य जेव्हा तुम्हाला सांगितलं जातं, जसं तुम्हाला कळलं, सगळ्यात महत्त्वाचं आहे की पहिले समजून घ्या मग की खरंच आहे का नाही. कारण नसेल तर देवाचा इच्छा आहे का तुम्ही प्रतिसाद द्यावा की नाही मला पाहिजे नाही, हे सत्य नाही. पण जर तुमचा विश्वास असेल का हे देवाचं सत्य आहे, देवाची इच्छा काय आहे की मग तुम्ही त्या गोष्टी स्वीकारा, त्याची व्हॅल्यू करा, त्याची किंमत करा. कारण ही गोष्ट जर तुम्ही करत ना, ओके नाही, तुम्ही काय दर्शविता का हे म्हणजे एकमेव सत्य नाही, अनेक सत्य आहे, त्यातला हा देवाचा शब्द सत्य आहे. मी तुम्हाला सगळ्यात शेवटी एक गोष्ट सांगतो, एक दिवस मरण आहे, नंतर न्याय आहे. हा संदेश संपत आलेला आहे. 5 गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या. देवाच्या वचनासाठी देवाला वेळ देणे, लक्ष देणे, शिस्त लावणे, आज्ञाधारक असणे, सत्याची किंमत करणे. या सगळ्या गोष्टी जेव्हा तुम्ही करता, एक लक्षात ठेवा, कुठलाच जगातला मनुष्य देवाला समजू शकत नाही, ओळखू शकत नाही. तुम्हाला स्वर्गातील देव जो पाहिजे, तुम्ही स्वतःहून त्याच्याकडे जाऊ शकत नाही जोपर्यंत स्वर्गातील देव तुमचं हृदय उघडत नाही. पण ज्या व्यक्तीचं स्वर्गातील देव हृदय उघडील, तो व्यक्ती तुम्ही असण्यासाठी तुम्हाला हे करणार. समजलं मी काय बोललो? तुम्ही स्वतःहून की हो मला समजलं, काहीच समजत नाही. नैसर्गिक मनुष्य आध्यात्मिक जगातली एक गोष्टही समजत नाही, त्याला वाटतं की मला सगळं समजत आहे. तो सगळ्या गोष्टीसाठी अंधारात आहे. जोपर्यंत देव त्याचे हृदय उघडत नाही आणि त्याला दाखवत नाही, मग तुम्ही म्हणाल की मग मी काय करावे, की तो एक व्यक्ती ज्याचे हृदय देव उघडतो, तो व्यक्ती असण्यासाठी तुम्हाला ही गोष्ट करणं आवश्यक आहे की मला देवाच्या वचनासाठी वेळ देणे, माझं लक्ष देवाच्या वचनाकडे असणे, स्वतःला शिस्त लावणे, आज्ञाधारक असणे, सत्याची किंमत करणे. आणि एवढं सगळं केल्यावर नंतर तो स्वर्गातील देव तुमचं हृदय बघतो. याच्यामुळे तुमच्या हृदयावर कार्य होतो, तुमचं मन देवाच्या वचनासाठी रेडी होतं. जे कठोर हृदय जे आहे
ते पिघलणं चालू होतं आणि तिथे कुठे देवाचं कार्य होतं आणि त्या व्यक्तीचे हृदय उघडल्या जाते. त्या व्यक्तीला समजतं की माझ्या पापाची स्थिती काय आहे. त्या व्यक्तीला समजते की मी मरून नरकात जात आहे आणि तो व्यक्ती ख्रिस्ताला हाक मारतो, येशू माझा आत्मा वाचव. त्या व्यक्तीला ख्रिस्त वाचवतो. आपल्याला जर वाटत असेल मी कशीही जगले, कसंही राहिलं, फक्त देव जर केलं आणि फक्त येशू येशू केलं, फक्त पन्ने पलटवले, ठीक आहे. अरे देवाला कसे फसवणार, कारण जोपर्यंत तुमची इच्छाच नाही. म्हणून माझ्या कुटुंबियांनो, माझ्या मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचं काय आहे, आजपासून 30-40 वर्षांना हे लहान मुलं राहिले तर राहिले, तुमच्यातला एकही नाही, मी पण नाही. सगळ्यात महत्त्वाचं काय की माझा आत्म्याला सार्वकालिक जीवन लाभले पाहिजे. आणि ते कसं लाभेल, जेव्हा खरंच तुमची इच्छा असेल मला पाहिजे, जेव्हा खरंच तुमची इच्छा असेल की मला ऐकायचं आहे, जेव्हा खरंच तुमची इच्छा असेल का मला ही गोष्ट पाहिजे, मला आत्मिक जीवन पाहिजे. आणि जर नसेल तर किती वाईट ही गोष्ट आहे. म्हणून सत्य एकच आहे आणि हे सत्य समजण्यासाठी त्याची सुरुवात काय होते, सगळ्यात महत्त्वाचं इथून काय होते, सुरुवात होते. जर तुमची इच्छा असेल तर सत्य एकच आहे की सर्वांनी पाप केले, देवाच्या गौरवाला उणे पडले. पापाची शिक्षा मरण आहे, नंतर दुसरं मरण आहे, नंतर न्याय आहे, अनंताचं नरक आहे. हा देवाचा शब्द आहे. हे आर्ग्युमेंटसाठी नाही की माझ्यासोबत असं होणार नाही. तुमचा प्रतिसाद, तुम्हाला काय वाटते याचा काहीच गरज नाही. एक लक्षात ठेवा, हे सगळ्यात महत्त्वाचं. आपल्याला सत्याची गरज आहे, सत्याला आपली गरज नाही. आपल्याला देवाची गरज आहे, देवाला आपली गरज नाही. तो तसाही देव आहे. तुम्ही मानल्याने ते देव नाही देव असं होत नाही. पण जेव्हा तुम्ही शरण जाता, जेव्हा तुम्ही सरेंडर करता, त्या व्यक्तीला देव दाखवतो. आणि जेव्हा तुम्ही हा जे एकमेव सत्य आहे, ज्याच्यासाठी काहीच आर्ग्युमेंट नाही, ज्याच्यासाठी काहीच मतभेद नाही, सूर्य 2 प्रकारचे असू शकत नाही, तुम्हाला पिवळा लाल हिरवा सूर्य देत नाही, तो एक आहे, तो आहे. आणि जेव्हा तुम्ही ते स्वीकारता की हा देवाचा शब्द आहे, आणि जेव्हा तुम्ही झुकता की मागता येशू माझी क्षमा कर, मी पापी आहे, इथून सुरुवात होते. माझा आत्मा नरकात टाकू नको, माझी इच्छा आहे की माझा आत्मा वाचला पाहिजे. आणि जसे तुम्ही स्वर्गातील देवाला हाक मारता की येशू माझा आत्मा वाचव, तुम्ही लक्ष दिलं, तुम्ही प्रतिसाद दिला, तुम्ही वेळ दिली, आणि देवाला जसे तुम्ही हाक मारता येशू माझा आत्मा वाचव, तो स्वर्गातील देव तुमचा आत्मा वाचवतो. तिथून त्या सत्याची सुरुवात होते आणि तो तुम्हाला सत्यात चालवतो आणि पवित्र करतो. निर्णय घेणे हे तुमच्या हाती आहे. आपण प्रार्थना करू, आपले डोळे बंद करू, आपला माने खाली घालू. आज देवाने तुम्हाला आणि मला हा संदेश कशासाठी दिला, पुन्हा एकदा देवाने आपल्याला संधी दिली. तुम्हाला वाटतं की मी जसाही वागेल, काही करेल तरी मी स्वर्गात जाऊ शकतो. मी जे तुम्हाला उदाहरण दिलं ते लक्षात ठेवा. तुमच्यासाठी स्वर्ग नरकासारखं होऊन जाईल, कारण तुम्हाला आवडणाऱ्या गोष्टी तिथे काहीच नाही. तिथं फोन नाही, तिथं जगातील गोष्टी नाही, तिथं व्यभिचार नाही, तिथं चोऱ्या नाही, तिथं वाईट बोलणं नाही, तिथं वाईट लोक नाही, वाईट मैत्री नाही, वाईट जग नाही, जगाचे लोभ नाही, गाणे नाही, पिक्चर नाही. आणि म्हणून ती गोष्ट तुमच्यासाठी वाईट आहे, कारण स्वर्गात तुमच्यासाठी अशा कुठलंच एंटरटेनमेंट नाही ज्याच्याकडे आपण धावत राहतो. स्वर्गात फक्त तेच लोक आहे जे पहिले ज्यांनी देवाचा स्वीकार केला, ज्यांना ख्रिस्ताचं प्रीती कळली, ते प्रीती त्याने स्वीकारली, त्याला ख्रिस्ताचं प्रेम कळलं, त्याने ख्रिस्ताने त्याच्यावर किती प्रीती केली हे समजलं, आणि मग तुम्ही त्याच्यावर प्रीती करता. जसे तुम्ही तारल्या जाता तेव्हा कुठं देवाच्या वचनावर तुम्ही प्रेम करता, देवाचे वचन तुम्ही ऐकता, त्याच्या वचनाविषयी तुम्हाला भूक तहान लागते, तुमचं जीवन तो बदलतो. या पृथ्वीवर असतानाच तुमची देवाविषयी प्रीती तुम्हाला कळते, तुमची देवाविषयी प्रीती तुम्हाला आवडते, देवाचे वचन तुम्हाला आवडतं. आणि मग जेव्हा तुम्ही मरून, कारण ख्रिस्ताने तुम्हाला वाचवलं, स्वर्गात असता तुम्हाला सगळे तेच लोक मिळतात जे देवाला आवडणारे, देवाला स्वीकारलेले, देवाच्या वचनावर चालणारे, देवावर प्रीती करणारे. आणि तेव्हा कुठं ते स्वर्ग तुमच्यासाठी स्वर्ग राहील. म्हणून आज जर तुम्हाला या गोष्टीची इच्छा नसेल, तुम्ही आजच तो निर्णय घेऊन घेतलाय की मला काय पाहिजे, कारण तुमच्या विचाराचा स्वर्ग राहणार नाही. थोडासा विचार करा की खरंच जर स्वर्ग असा आहे जे आपण समजतो या जगासारखा, तर मग तुम्हाला आणि मला काय आशा आहे. स्वर्ग पवित्र आहे, देव पवित्र आहे, आणि स्वर्गात असा एकही व्यक्ती राहणार नाही जो देवावर प्रीती करत नाही.
जो देवाच्या वचनावर विश्वास ठेवला नाही. आणि तो विश्वास, देवावरची प्रीती तुम्ही या समयी स्वीकारू शकता. कारण सत्य एकच आहे की आपण सर्व पापी आहो. असा एकही या खोलीत नाही हा वचन ऐकणारा नाही जो कधी खोटा बोलला नाही, जो कधी लबाडी केली नाही, ज्याने कधी व्यभिचार केला नाही, ज्याने कधी चोरी केली नाही, ज्याने कधी वाईट गोष्टी केल्या नाही, असा एकही नाही. दुसरं वचन सांगतं की या सगळ्या पापांची शिक्षा आहे. पापाची शिक्षा म्हणजे अनंताचं मरण आहे, नंतर न्याय आहे. आपल्या शरीरामध्ये केलेल्या सगळ्या गोष्टीसाठी देव न्याय घेईल आणि त्या व्यक्तीला अनंताच्या नरकात टाकेल. पण चांगली बातमी हे आहे का ख्रिस्त तुमच्या आणि माझ्या पापासाठी मारण्यात आला. तो शरीर बनवून या पृथ्वीवर आला. त्याने प्राण आपला क्रुसावर तुमच्यासाठी दिला. पवित्र रक्त तुमच्यासाठी सांडवलं. तो तिसऱ्या दिवशी मरणातून उठला आणि स्वर्गात बसलेला आहे. आणि तो म्हणतो की जोही मला हाक मारेल. या संदेशाद्वारे जर तुम्हाला तुमची पापस्थिती कळली असेल, तुम्हाला सत्य कळलं असेल की आपण काय आहो आणि काय करत आहो आणि कुठे जात आहो, आणि जर तुमची इच्छा असेल का माझं जीवन न बदल पाहिजे, त्या समय जिथे तुम्ही त्याला हाक मारा ना, येशू माझी क्षमा कर, माझा आत्मा वाचव, मला नरकात टाकू नको, होय प्रभू माझी क्षमा कर. वचन सांगतं की जोही विश्वासाने हाक मारेल तो वाचवल्या जाईल. ज्या समय तुम्ही त्याला हाक मारता त्या सत्याचं मूल्य तुम्ही जाणता. आपल्या आत्म्याविषयी तुम्हाला जर जराही काळजी असेल का माझा आत्मा नरकात गेला नाही पाहिजे, आणि जेव्हा देवाच्या पुत्रावर तुम्ही विश्वास ठेवता, तो म्हणतो मार्ग सत्य आणि जीवन मीच आहे, माझ्या खेरीच आल्याशिवाय कोणी स्वर्गात जाऊ शकत नाही, कोणी पित्याजवळ जाऊ शकत नाही. आणि त्या देवाच्या पुत्राला जेव्हा तुम्ही विश्वासाने हाक मारता, एक छोटीशी प्रार्थना तुम्ही करता, येशू माझ्या हृदयात ये, माझा आत्मा वाचव, माझी क्षमा कर, माझं जीवन बदल, माझी इच्छा नाही माझा आत्मा नरकात गेला पाहिजे. मला समजतं परमेश्वरा मला तुझी काहीच ओढ नाही, मला फक्त इथं बसवल्या जातं म्हणून मी बसते. ही जर व्यक्ती तुम्ही असेल, तुम्हाला तारणाची गरज आहे. त्याला जेव्हा तुम्ही हाक मारता, तुमची इच्छा आहे की येशू मला वाचव, होय परमेश्वरा आज ते सत्य मला समजलं आहे, माझ्या संग बोललं आहे. कारण देवाची इच्छा आहे, त्याचा तुमचा प्रतिसादाची त्याची इच्छा आहे. त्याची इच्छा आहे का तुम्ही हे ऐकल्यावर तुम्ही काय निर्णय घेता. पण जेव्हा तुम्हाला कळतं की हो ती पापी मी आहे, तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे, ख्रिस्त तुम्हाला वाचवू शकतो, तुमचं जीवन बदलू शकतो, तो खरं प्रेम तुम्हाला समजू शकतो, खरं सत्य तुम्हाला दाखवू शकतो. पण कधी जेव्हा तुम्ही त्याला हाक माराल, मला येशू माझा आत्मा वाचव, माझी क्षमा कर, माझ्या हृदयात दे, मला अनंताचं जीवन दे, माझ्या पापापासून माझी क्षमा कर. होय प्रभू या समय मी माझं हृदय तुझ्यासोबत उघडते माझ्या राजा. होय प्रभू जे अनंताची शांती परमेश्वरा, जे सत्य स्वीकारल्याने येतं, जे याच्याविषयी मी ऐकलं, जे खात्री देतं, जे बंधन मुक्त करतं, होय परमेश्वरा ते सत्य मला तू दाखव, माझं हृदय उघड, माझा आत्मा वाचव. जेव्हा ही छोटीशी प्रार्थना विश्वासाने करता आणि येशूला तुम्ही धन्यवाद देता, येशू मी तुझे धन्यवाद देतो जर तुम्ही प्रार्थना केली असेल का तू माझा आत्मा वाचवलास, एक नवीन जीवन, योग्य जीवन, पवित्र जीवन, खऱ्याचं जीवन, सत्यावरचं जीवन जगण्यासाठी मला सहाय्य कर. जसे तुम्ही हा निर्णय घेता, त्याला हाक मारता, तो तुमचं जीवन बदलतं आणि सत्यावर चालवतं आणि तुम्हाला तो स्वर्गासाठी रेडी करतो. हा निर्णय तुमचा आहे, हे डिसिजन तुमची आहे. जर देवाचं वचन तुमच्या संग बोललं असेल तर तुम्ही तो निर्णय घ्या, त्या ख्रिस्ताला हाक मारा, ते सत्य स्वीकारा जे देवाने तुम्हाला दिलेलं आहे. कारण सत्य अनेक नाही, देव एक आहे, सत्य एक आहे, आणि देवाची इच्छा आहे का तुम्ही सत्याद्वारे त्याला स्वीकारावे. हालेलुया. धन्यवाद मानतो येशू, गौरवितो, धन्यवाद देतो आजच्या वचनासाठी. होय प्रभू आजच्या संदेशासाठी. होय प्रभू धन्यवाद मानतो, तू महान तारणारा परमेश्वर आहे. तुझे वचन सत्य आहे, तुझे वचन तुझा शब्द सत्य आहे, मार्ग सत्य आणि जीवन तुझं आहे. होय परमेश्वरा तुझा शब्द जेव्हा आम्ही आज शिकवला परमेश्वरा, प्रार्थना करतो इथे जुळलेल्या प्रत्येकाला सहाय्य कर. होय प्रभू त्यांच्या मनात तू कार्य कर, तुझा पवित्र आत्मा जो सत्याचा आत्मा आहे परमेश्वरा त्याचं कार्य होऊ दे माझ्या राजा. होय प्रभू सत्याला नकारणे म्हणजे स्वर्गातील देवाला नकारणे आहे, आणि होय प्रभू सत्याला नकारणे, देवाला नकारणे म्हणजे आपला आत्मा नरकात ढकलणे आहे. होय प्रभू त्यांना कळू दे जे हे संदेश हे वचन ऐकत आहे. होय प्रभू त्यांनी विश्वासाने तुला हाक मारावी, कारण वचन सांगतं की जोही विश्वासाने हाक मारेल तो वाचवल्या जाईल आणि त्याला कळेल का त्याला अनंताचं जीवन मिळालं. ही शाश्वती, हे खात्री जे फक्त सत्य देते त्यांना कळू दे.
धन्यवाद मानतो पुन्हा एकदा आजच्या संदेशासाठी, आजच्या वचनासाठी. इथे जुळलेल्या प्रत्येकाला तुझ्या हाती सोपवितो माझ्या राज्या. होय, प्रार्थना करतो कुठल्याच आत्म्याचा नाश होऊ नये, तर त्याने परमेश्वरा विश्वासाने सत्य स्वीकारावं, तुला हाक मारावी. होय प्रभू, त्याची किंमत करावी परमेश्वरा. होय प्रभू, जे सोन्यापेक्षाही प्युअर आणि मधापेक्षाही परमेश्वरा गोड आहे, ते सत्य त्यांनी आपल्या आत्म्यासाठी स्वीकारावं, यासाठी मी प्रार्थना करतो. आणि धन्यवाद मानतो तुझा शब्द जो बायबल तू आम्हाला दिला, तुझं सत्य समजण्यासाठी, जे अनेकांच्या आत्मे वाचवतो, यासाठी तुझे धन्यवाद देतो. आजच्या संदेशासाठी धन्यवाद मानतो. आणि ही प्रार्थना प्रभू येशू माझा तारणारा याच्या जिवंत नावात मागतो म्हणून तो ऐक. आमेन. प्रेज द लॉर्ड.